श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. गीतेतला 5वा आणि 6वा श्लोक आता आपण बघणार आहोत. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयश्च सर्व एव महारथाः. आता या 2 श्लोकांमध्ये पांडवांच्या बाजूनी कोण कोण राजे युद्ध करायला आलेले होते त्या सर्वांची नावं इथं त्यांनी सांगितलेली आहेत. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असणारे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यासारखे योद्धे आहेत. तेथे महान पराक्रमी युधामन्यू आहे. अत्यंत शक्तिशाली असणारा उत्तमौजा आहे. सुभद्रेचे पुत्र आहेत आणि द्रौपदीचे सुद्धा पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी आणि लढवय्ये आहेत. आता ज्ञानेश्वरांनी ज्या काही ओव्या लिहिलेल्या आहेत त्या आपण पाहूया. 99 चेकितान धृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू शैब्य देख. इथे चेकितान आलाय, धृष्टकेतू आलाय, पराक्रमी असणारा काशीराज आलाय, विक्रांत आलाय, उत्तमौजा नावाचा राजा आलेला आहे आणि शैब्य हे सर्व राजे आलेले आहेत. हा कुंतीभोज पाहे येथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देख. हा राजा कुंतीभोज आहे. इथे युधामन्यू सुद्धा आलेला आहे आणि पुरुजित आदी करून सर्व राजे आलेले आहेत. 101वी ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपारू नवार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. दुर्योधन जो आहे तो द्रोणाचार्यांना सांगतोय, अहो हा अभिमन्यू पाहिलात का? कोण आहे हा अभिमन्यू? जणू काही अर्जुनापेक्षाही उत्कृष्ट असणारा, अपार असणारा हा नवा अर्जुन आता आपल्या पुढे उभा आहे. आणि तो कसा आहे
तर सुभद्रा हृदय नंदनू, सुभद्रेच्या हृदयाला आनंद देणारा असा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सुंदर शब्द योजलाय बघा. अभिमन्यूचं वर्णन करताना त्याला विशेषण वापरतायत, सुभद्रा हृदय नंदनू. सुभद्रा ही अर्जुनाची पत्नी, श्रीकृष्णाची बहीण. आणि गंमत म्हणजे सुभद्रा हरण प्रसंगामध्ये अर्जुनाला सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा आणि अगदी बलरामाचा सुद्धा विरोध असताना भगवान गोपालकृष्णानेच फक्त अर्जुनाला सहाय्य केलं होतं आणि आपल्या बहिणीला म्हणजे सुभद्रेला पळवून नेण्यामध्ये अर्जुनाला त्याने खूप मोठी मदत केली होती. अशी ही सुभद्रा आणि तिच्या हृदयाला आनंद देणारा असा हा नवा अर्जुन. आता नवा अर्जुन शब्द का वापरला आहे? कारण हे महाभारत युद्ध जेव्हा झालं त्यावेळेला मूळ अर्जुन जो होता तो 80 वर्षाचा झालेला होता, म्हणजे आता तो जवळजवळ म्हाताराच झालेला आहे. आणि या अभिमन्यूच्या रूपाने जणू काही एक नवीनच अर्जुन अपारू, नवा अर्जुनच जणू काही जन्माला आलेला आहे. असा हा अभिमन्यू जणू काही एखादा नवीन अर्जुनच होता. आता इथे एक वास्तविक या ओळीशी त्याचा काही संबंध नाही आहे, पण महाभारतातला एक प्रसंग मी तुमच्या कानावर घालतो. अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा अभिमन्यू. पांडव जेव्हा 12 वर्ष वनवास भोगून 1 वर्ष अज्ञातवासात होते त्यावेळेला अभिमन्यूचं लग्न उत्तरा नावाच्या राजकन्येशी झालं. महाभारत युद्धामध्ये अभिमन्यू हा चक्रव्यूहामध्ये अडकून मारला गेला. आणि अभिमन्यू जेव्हा मेला त्यावेळेला त्याची बायको उत्तरा ही गर्भवती होती. आणि आणखीन एक विशेष गोष्ट अशी घडली की हा जो दृष्टद्युम्न नावाचा राजा आहे त्याने द्रोणाचार्यांचा वध केला. आपल्या हत्याराने त्याने द्रोणाचार्यांचे मस्तकच छाटले. त्याचा हा क्रूरपणा पाहून द्रोणाचार्यांचा मुलगा असणारा अश्वत्थामा हा चिडला. आणि आता पांडवांवर सूड उगवायचा आणि त्यांचा सर्व वंशच नाहीसा करायचा म्हणून अश्वत्थाम्याने त्या काळचा युद्धाचा नियम मोडून संध्याकाळनंतर युद्ध करायचं नाही हा नियम त्याने न पाळता पांडवांच्या तंबूमध्ये तो गेला. आणि रात्री 5 पांडव झोपलेले असताना त्या सर्वांचा त्याने घात केला आणि आपल्या तंबूमध्ये येऊन तो निवांत झोपला. इकडे सकाळी जेव्हा सगळीकडे हाहाकार माजला ते 5 जण जे एकत्र झोपले होते ते पांडव नसून द्रौपदीचे 5 पुत्र ते सगळे एकत्र झोपले होते. आणि पांडव मात्र नेमके त्याच रात्री वेगवेगळ्या तंबूंमध्ये गेलेले होते.
आणि याच्या मागे सुद्धा कृष्णाचाच हात होता. म्हणून कृष्णाने जरी महाभारतामध्ये युद्धामध्ये भाग घेतला नाही तरी देखील त्याचं एक ब्रीद वाक्य असं होतं, न धरी शस्त्र करी मी, पण गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. आणि आज असं काही घडणार आहे हे अगोदरच जाणून भगवान श्रीकृष्णांनी त्याप्रमाणे पाचही पांडवांना सूचना केली होती की आज रात्री तुम्ही तुमच्या तंबूमध्ये झोपू नका, तुम्ही इतरांच्या बरोबर झोपा. आणि नेमका द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा आला. त्याने द्रौपदीची 5 मुलं झोपलेली असताना तेच पांडव आहेत असं समजून त्यांचा घात केला. आणि आता पांडव तर सगळे गेले, परंतु आता हा अभिमन्यूच्या पत्नीच्या म्हणजे उत्तरेच्या पोटात असणारा गर्भ देखील आपण मारून टाकावा असा विचार करून अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र नावाचं एक महाभयानक अस्त्र, म्हणजे आजच्या काळातला अणुबॉम्ब वगैरे ज्याला आपण म्हणू शकू, असा अणुबॉम्ब त्या उत्तरेच्या अंगावर सोडला. त्यावेळेला उत्तरेला होणाऱ्या वेदना आणि तिच्या गर्भावर होणारा तो आघात पाहून तिची सासू म्हणजे सुभद्रा ही कृष्णाकडे धावत आली आणि तिने कृष्णाची प्रार्थना केली की उत्तरेचा गर्भ जर मेला तर पांडवांचा वंशच नाहीसा होईल. आणि म्हणून हे कृष्णा, तू या ब्रह्मास्त्रापासून आमचं रक्षण कर आणि या उत्तरेला या विनाशापासून वाचव, तिला होणाऱ्या वेदना तू थांबव, अशी प्रार्थना सुभद्रेने केली. सुभद्रेची ही प्रार्थना ऐकून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तू सुद्धा ब्रह्मास्त्र सोड आणि तुझं ब्रह्मास्त्र आवरून घेता घेता अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्रसुद्धा त्याच्याबरोबर तू आवरून घे. कारण अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र सोडायचं माहीत होतं, पण ते कसं आवरून घ्यायचं हे माहीत नव्हतं. आणि म्हणून इथे या कथेच्या अनुरूपाने आपण एक महत्त्वाचा धडा हा शिकलं पाहिजे की ज्या गोष्टी आपल्याला करता येत नाहीत त्या आपण करायला जाऊ नये. एखादी गोष्ट आवरता येत असेल तरच तिचा वापर करावा, नाही का. उदाहरणार्थ, मला जर गाडी चालवता येत नसेल तर मी ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसता कामा नये आणि उगीचच कुठेतरी किल्ली फिरव, कुठलं तरी बटन दाब, असलं काहीतरी करता कामा नये. कारण एकदम जर गाडी सुरू झाली आणि ती कशी आवरायची किंवा कशी थांबवायची हे जर मला माहीत नसेल तर मी गाडी चालवण्याच्या भानगडीत पडू नये. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा आपण अशा गोष्टी कराव्या की ज्या आपल्याला आवरता येतात, थांबवता येतात. ज्या आवरता येत नाहीत, थांबवता येत नाहीत, अशा गोष्टी करायला जाऊ नये. कारण त्याने आपला तर घात होतोच, पण इतरांचाही घात होतो. आणि मग श्रीकृष्णाच्या सूचनेवरून अर्जुनाने आपलं ब्रह्मास्त्र सोडलं आणि ते ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रामध्ये जाऊन मिसळलं. आणि मग दोन्ही मिसळलेली एकत्र झालेली ब्रह्मास्त्र अर्जुनाने आवरून घेतली
आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने म्हणा किंवा त्याच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यानेही सूचना केल्यामुळे उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा हा पांडवांचा वंश वाचला आणि याचंच नाव राजा परीक्षित. आणि याच परीक्षिताच्या निमित्ताने शुकाचार्यांनी त्याला भागवत सांगितलं आणि ते परीक्षिताला सांगण्याच्या निमित्ताने जे काही घडलं त्यावेळेला त्यातून आज जे भागवत आपल्याला उपलब्ध आहे या भागवताची निर्मिती झाली. अन्यथा हे भागवत नावाचं महापुराण आज आपल्यापाशी मिळालं नसतं. आणि म्हणून आपल्यावर राजा परीक्षिताचे अनंत उपकार आहेत की त्यानेच शुकाचार्यांसारख्या महान मुनींना एक प्रश्न विचारला की मुनिराज, ज्याचं मरण अवघ्या 7 दिवसावर आलेलं आहे त्याने मोक्षप्राप्तीसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत, कोणती साधना केली पाहिजे म्हणजे 7च दिवसामध्ये त्याचा उद्धार होऊ शकतो. आणि म्हणून त्याचं आयुष्यच 7 दिवस असल्यामुळे 7च दिवसात संपेल अशी भागवत कथा शुकाचार्यांनी सांगितली. आणि म्हणून तेव्हापासून 7 दिवसांचा सप्ताह करा हा एक प्रघात सुरू झाला, ही एक प्रथा सुरू झाली. आणि म्हणून राजा परीक्षिताच्या निमित्ताने आज जे काही सगळीकडे भागवत सप्ताह होत आहेत ते राजा परीक्षित आणि त्याला सांगणारे शुकाचार्य. गोपाल कृष्ण भगवान की जय.